महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने विविध प्रलंबित योजनांच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। शाहू पुतळा येथून सुरू झालेला मोर्चा राजाराम स्टेडियम परिसरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडकला। यावेळी शेकडो बांधकाम कामगारांनी घोषणाबाजी करत आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले। मोर्चानंतर सहाय्यक कामगार आयुक्त सौ जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात बांधकाम कामगारांच्या मुलांसाठीची शिष्यवृत्ती योजना तातडीने पूर्ववत सुरू करावी, शासनाने बंद केलेल्या विविध कल्याणकारी योजना पुन्हा सुरू कराव्यात, भांडीपेटी व नवीन सुरक्षा किटचे वितरण तातडीने सुरू करावे, तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सर्व शासकीय लाभ वेळेत मिळावेत अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। निवेदन स्वीकारल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त सौ भोईटे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली। बांधकाम कामगाराच्या प्रलंबित योजनांबाबत कामगार मंत्री व महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या सचिवांकडे तातडीने पत्रव्यवहार करण्यात येईल। येत्या 8 ते 15 दिवसात बंद असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल। कोणताही पात्र बांधकाम कामगार शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील असे आश्वासन त्यांनी दिले। मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी केले। यावेळी जिल्हाध्यक्ष केपान्ना हलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख, तालुका अध्यक्ष शशिकांत कांबळे, तालुका उपाध्यक्ष फिरोज शेख, अल्ताफ मुजावर, जयसिंगपूर शहराध्यक्ष चंद्रकांत शिंदे, कुरुंदवाड गावाध्यक्ष जहीर मोमीन, कामगार नेते कुबेर सावंत, राजेश मोरे, राजू जिप्टे, सुनील परीट, सलीम खानापुरे, बाबू हलगेकर, यशवंत आवळे तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नदाफ, सलमा शेख, छाया तोडकर, शाहीन खानापुरे, सुवर्णा शिंदे, सुमित्रा टोने, प्रियंका पाटील, विजय टोने यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व बांधकाम कामगार उपस्थित होते।